अलीकडच्या काळामध्ये सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट झाली होती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा समोर आल्या होत्या. तुम्ही सुद्धा आक्रमकपणे जायलाच पाहिजे भेटायला. कोमात गेलता ना ते माणूस. शेवटी कसं आहे, घंट्यावर गटका मोजित असल्यावर जायला पाहिजे. हो असं काय करता? माणुसकी नाही का तुम्हाला? नाही माणुसकी राहिली? असं कसं हो? माणुसकी जिवंत असली पाहिजे. माणसाची बिचारा कोमात गेले, 4-2 घंट्याच्या हिशावर आले, भेटायला नाही जायला पाहिजे. असं कसं? शेवटचं बघणं गरजेचं असतं ना. परिवार आहे ना, पारिवारिक भेट होती. परिवार आहे ना त्यांचा, चुलते पुतणे. म्हणजे कुठेतरी तुमचा विश्वासघात झालाय असं म्हणायचं. अरे अति विश्वास. मग मी सांगितलं ना, मगाशी सांगितलं त्यांना की त्यांच्यावर जर पक्षाचा दबाव होता, सरकारचा दबाव होता धसांवर, तर त्यांनी मीडियात यायला पाहिजे होतं आणि त्यांनी जाहीरपणानं सांगायला पाहिजे होतं, जाहीरपणाने, की मी माझ्यावरती अमक्या लोकांनी पक्षातल्या दबाव आणलाय. मला म्हणते धनंजय मुंडेकडे जाय, हे मॅटर दाबून टाक, तू त्याच्याशी मैत्री कर, हे विषय सोडून देतो दी. मला म्हणते तुला काम देतो, तो हा विषय सोड, त्याला भेट, मध्यस्थी आम्ही घडून आणतो. पण धसांनी असं म्हणायला पाहिजे होतं मीडियात येऊन की मला पक्षाने दबाव टाकलेला असून, सरकारने दबाव टाकलेला असून मी मराठ्यांशी गद्दारी करणार नाही. मराठ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय त्यांच्या मुला इतकाच. मी पक्षाचा आणि आमदारकीचा आत्ता राजीनामा देतोय, पण धनंजय मुंडेला भेटू शकत नाही, असं त्यांनी प्रेसमध्ये सांगायला पाहिजे होतं. ते राज्यात इतके हिरो झाले असते की जे त्या ठिकाणाहून बोललेत मीडियाला, त्या ठिकाणाहून त्यांच्या मतदारसंघात येईपर्यंत त्यांना 7 ते 8 दिवस लागले असते. इतके लोकांनी वाटाने सत्कार केले असते. आणि पुन्हा पक्ष म्हणून जर उभा राहिले असते तर 1,67,000 मतदान पडलं असतं त्या माणसाला. 1,67,000. कोणाच्या बापाला लीट तुटली नसती. राजा झाला असता, राज्यात बी चलती झाली असती आणि बीड जिल्ह्यात सुद्धा ते म्हणते तेच झालं असतं. आणि मी म्हणाल, मी एवढा जीव लावला होता त्या माणसाला की प्रचंड जायची गरजच तिथं नव्हती. पण ते ज्याचा विषय असतो आणि तो माझ्यासाठी विषय संपलेला आहे. म्हणजे कुठेतरी समाजासोबत दगा फटका त्यांनी केला असं म्हणायचं. आता मला त्यात बोलायचंच नाही, तो विषयच माझ्यासाठी संपलेला आहे. मस्साजोगमध्ये सुरेश धस गेले होते, त्यावेळी ते असं बोलले की गावकऱ्यांनी हात वर करून मला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर तुम्ही धनंजय देशमुख यांना काही सल्ला देणार आहात? नाही हो, मी एवढा मोठा आहे का सल्ला देणार? मी माझी प्रामाणिक लढाई संतोष भाईच्या न्यायासाठी लढतो. ते ज्याचे त्याचे विषय आहेत. काय पाठिंबा हात वर करून घ्यायची वेळ आली का काय? ते आता ज्याचे त्याचे विषय आहेत. विश्वास संपादन एकदा केला. मी माझ्या समाजाशी कसा प्रामाणिक वागतो, फुटत नाही, मॅनेज होत नाही, गरज नाही. डोळे झाकून माझा समाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरात झोपलेला आहे. डोळे झाकून बिनधास्त, किती सांगून द्या कोणी. मी शरण येत नाही त्यांना, सरकारला, म्हणून मला बदनाम करते. माझा समाज विश्वास ठेवत नाही, कारण मी तितका प्रामाणिक वागतो, तितका त्याग सुद्धा करतो. समाजाचा विश्वास ढळूच द्यायचा नाही कसल्याच परिस्थितीत. आपला जीव गेला तरी काय करायचं रे पदाचं, पैशाचं? 2च गोष्टी देईन सरकार, पैसा आणि पद. त्याचं काय करायचं? गोरगरिबांचं आशीर्वाद घेणं, गोरगरिबांच्या मनात ठासून बसणं, मनात की जीव गेला तरी आपला मनोज जरांगे फुटणार नाही, ही आत्मविश्वास असला पाहिजे लोकांना. तो आत्मविश्वास मी कमवलाय. माझ्या घराघरातल्या कोपऱ्यातल्या पत्र्यात राहणाऱ्या, झोपडीत राहणाऱ्या, महालात राहणाऱ्या, व्यावसायिक, उद्योगी, नोकरदार मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, मजूर असेल, हमाली करणारा असेल, रिक्षा, टेम्पो, ट्रक चालवणारा माझा गरीब मराठा असेल, शेतकरी मराठा असेल, सगळ्यांना आत्मविश्वास आहे. हे आपलं पोरग आहे मनोज जरांगे. म्हणजे कधीच मॅनेज होऊ शकत नाही, फुटू शकत नाही. एवढा विश्वास कमायला लागतो. एकदा विश्वास गेला मग अशा हातन पायावर करायची वेळ येते. करा हात वर, आहे का? मला विश्वास गमवायचा नाही. जनता शेवटी राजा आहे. जनता राजा आहे. ती जर एकदा तिचा विश्वासघाती एकदा झाला, अवघड आहे. एकतर राजकारण्यावरती ह्यो समाज विश्वासच ठेवत पहिल्यांदा कुठेतरी ठेवला होता. त्यामुळं आपण समाजाशी कधीच गद्दारी नाही करायची. आणि हे अस्सल रक्त आहे.
म्हणजे जातीची गद्दारी नाही कुठेतरी सुरेश धस यांनी समाजासोबत गद्दारी केली आणि विश्वास जो आहे समाजाचा तो गमावलाय का? नाही, मी हे बघा, मी त्या विषयात बोललोच नाही. मी सांगताना काय सांगितलं की त्यांचा विषय तर आपल्यासाठी संपलेलाच आहे. पूर्णपणा. कारण आपण इतका जीव लावला त्यांना की अति. आणि माझ्या मराठा समाजाने काय कमी केलं? लय जीव लावला अति. ती जागाच नाही जायची. ती जागाच नाही जायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.